महापालिकेने वाढवलेली अन्यायकारक दैनंदिन परवाना फी वाढ रद्द करण्याची मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे। भाजीपाला व्यापारी आणि किरकोळ विक्रेते यांच्याकडून दररोज परवाना फी घेतली जाते, मात्र आठवडा बाजारासह भाजी मंडईमध्ये कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या जात नाही। त्यामुळे व्यापारी वर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। ही फी वाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी बापू भाजीवाल्यांनी केली आहे। एक सांगायची विषय, कुपवाड गावामध्ये असून दे कुठं असून दे पावते बंद झाले होते महानगरपालिकेच्या, तर हे फाडायचं बंद व्हायला पाहिजे। हे सुविधा काही नाही, व्यापाऱ्यांनी मुतारी नाही, शेतकरी आली तर त्यांनी मुतार नाही, बाई माणूस आला तर तिने कुठे जाणार आणि पावती कशाबद्दल फाडायला लागला, हे पावतीला कुठं तर आळा घाला, हे पावती आम्हाला मान्य नाही, हे बंद करा। ह्यात काय तर पॉलिटिक्स करून काय हे व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची लूट व्हायला लागली आहे। 10 रुपये पावती फाडताय, काय व्यवस्था आहे बघा, हे रस्ता आहेत का, बायका माणसानं मुतारी आहे काय, कोल्हापूर बघा, पुणा बघा, सातारा बघा, ते मार्केट कसा असतो, बाजार ते आठवडे बाजार कसा असतो, त्याला पाण्याची सोय आहे, तिथं संडाची सोय आहे, मुतारीची सोय आहे, आणि कोल्हापूर शाहूपुरात आंघोळ करायची बी सोय आहे। आणि इथं काय आहे हे सांगली जिल्ह्यात असं जर की नाही पावत्या फाडायला लागलं, आम्ही मान्य नाही आहे। ठेकेदार रद्द व्हायला पाहिजे आणि स्वतः महानगरपालिकेने सेवा व्यवस्था करून सगळं मग पावती 10 रुपये फाडायला पाहिजे।